आमदार संजीव जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचा घेतलेला निर्णय पक्षातील कार्यकर्त्यांना मान्य नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। जोशी यांच्या निर्णयाविरोधात कार्यकर्त्यांनी थेट त्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार नाराजी व्यक्त केली। निर्णय मागे घ्या अशा घोषणा देत वातावरण भावनिक आणि तणावपूर्ण झाले आहे। या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना संजीव जोशी यांनी आपली भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले। कोणत्याही दबावाखाली आपण निर्णय बदलणार नसल्याचे सांगत हा निर्णय वैयक्तिक आणि आत्मचिंतनातून घेतलेला असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले आहे। दरम्यान नाराज कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याच्या तयारीत असून या भेटीनंतर या प्रकरणाला कोणते वळण मिळते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। निर्णय एवढाच आहे की ज्यांच्या सोबत मी हा निर्णय बोलून घेतलेला आहे ते आल्यानंतर त्यांच्या सोबत चर्चा करून या निर्णयावर कार्यकर्ते चर्चा करतील, मी करणार नाही, त्यावरती ठरवू। परंतु तेव्हा सुद्धा मी किती मान्य राहील याची गॅरंटी नाही, कारण ते माझे लहानपणापासूनचे मित्र आहे। मी आजही भांडतो हक्काने, हा त्यांचा मोठेपणा आहे, ते मला भांडू देतात तर मी त्यांच्याशी भांडील। परंतु माझी कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे की हा वेडेपणा करू नका, अनशन वगैरे। आपला निर्णय झालाय, एक पाऊल मी मागे गेलेलो आहे 25 तारखेपर्यंतचा, तुम्ही सुद्धा तेवढं मान्य करा। नाही, त्याच्याशी समोरासमोर बोलून भांडल्याशिवाय निर्णय काहीच नाही घेणार। परंतु मी बिलकुल नाराज नाही पक्षाशी, बिलकुल नाराज नाही। हा माझा पक्ष आहे, या पक्षाने मला एवढं मोठं केलेलं आहे। परंतु कोणीतरी तर थांबलं पाहिजे। सर्वजण धावतो म्हटलं तर कसं होणार आहे? कोणीतरी थांबलं पाहिजे, त्याच्यामुळे मी थांबायचा निर्णय घेतला। बीजेपी सोबत तुम्ही राहणार आहात का कार्यकर्ते? अरे, भारतीय जनता पार्टी माझ्या रक्तात आहे, मी बीजेपीचा पदाधिकारी राहणार नाही। परंतु मी मतदार म्हणून भारतीय जनता पार्टीचा कमळाशिवाय दुसरं बटन दाबू शकणारच नाही आयुष्यात। त्यांचा 50च्या नंतर सुरू होते, माझं मी 55व्या वर्षी संपवलं, माझं 30व्या वर्षी 29व्या वर्षी सुरू झालं होतं। आपण बघतो की राजकारणात सहसा कोणी एक्झिट घेत नाही। बसून मान्य आहे, नागरिक जे आहे अनेक जण रिटायर्ड होत नाही, ते होत नाही। परंतु मला माझी इच्छा सांगतं, माझं आतलं मन सांगतं की हे थांबलं पाहिजे, हे कोणीतरी दाखवलं पाहिजे। आणि कालच माझ्या वडिलांचे मित्र, माझे वडीलही आमदार होते, माझ्या वडिलांचे मित्र नितीनजींनी सुद्धा कालच म्हटलं की थांबायला कोणीच तयार होत नाही। आज माझ्या स्वर्गातल्या वडिलांना आनंद होत असेल किंवा आपला पोरगा थांबला एका ठिकाणी, तेही कार्यकर्त्यांसाठी। त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे। आता देवेंद्रजी शी चर्चा होतपर्यंत हा निर्णय थांबणार नाही। लोकवाहिनी मीडियाकरिता रत्नाकर मुळीक यांची रिपोर्ट।